तर निवडणुकीआधी मोफत देऊ म्हणणारे भाडेवाढ करतायत। एसटी दरवाढीवरून आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। पुढच्या 6 महिन्यांचे पैसे बहिणींना आत्ताच द्या, फसवणूक करायची आणि मतं मिळवायची हे भाजपचं धोरण असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। फसवणूक करायची आणि मतं मिळवायची हे भाजपचं धोरण असल्याचं आदित्य ठाकरेंनी यावेळी बोलताना म्हटलं। पुढच्या 6 महिन्यांचे पैसे बहिणींना आत्ताच द्या असं देखील त्यांनी म्हटलंय। निवडणुकीच्या आधी हे मोफत देऊ ते मोफत देऊ असं करून तसं करू, पण आता एसटी भाडेवाढ बीएसटीची भाडेवाढ करतील। आता काल मी ऐकलं पाण्याची भाडेवाढ मुंबईत करणार आहे असं मी ऐकलं बीएमसी कडून। आणि हे सगळं होत असताना लाडक्या बहिणींना जे काही मिळायचं होतं ते मिळतंय का? 2100 रुपये झालेत का? आमची तर मागणी आहे की पुढच्या 6 महिन्यांचा टप्पा 2100 रुपयाचा आत्तापासून द्या, नाहीतर निवडणुकीच्या तोंडावर देतात। आणि तुम्हाला हेही सांगतो, भाजपवाले निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण असेल किंवा अनेक वेगळ्या योजना असतील ते बंद करतील। कर्जमाफीचं काय झालं? पुढे काही मिळाली कर्जमाफी शेतकऱ्यांना? अजून नाही मिळाली। आता मी ऐकतो ते 1 रुपयाचं पण आता बंद करणार आहेत पीक विम्याचं। म्हणजे ही फसवणूक करायची आणि मतं मिळवायची, हे असं कधी महाराष्ट्र चालू देणार नाही।